सर्वांना नमस्कार. माझं नाव इशिका शैलेश सुगे. मी राहणारी नांदरपार, वडगारा, तालुका देवळा, जिल्हा गोंदिया. इथे मंचावर उपस्थित सगळे मान्यवर यांना माझा नमस्कार आणि माझे सगळे जे बसलेले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना माझा नमस्कार. आपण इथे 3 दिवस प्रशिक्षण घेत आहोत फळे व भाजीपाला रोपवाटिका तंत्रज्ञान. तर या 3 दिवसामध्ये आपल्याला जगताप सर आहेत, कोरे सर आहेत आणि अजून कटरे सर आहेत. त्या सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं की आपल्याला जर आपली एखादी रोपवाटिका जर सुरू करायची असेल तर आपण कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, कशाप्रमाणे आपण पाण्याचा उपयोग केला पाहिजे, किती प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण रोपांच्या बीजाचं कसं संगीत केलं पाहिजे, ते बीज कसं रोवलं पाहिजे, त्याच्यापासून झाडं कशी तयार केल्या पाहिजे. ग्रीन नेट हाऊस आहे, त्याच्यानंतर पॉली हाऊस आहे. तर त्याचा कसा उपयोग केला पाहिजे, त्याच्या उपयोग करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं प्राप्त आपल्याला करता, झाडं कसं सुरक्षित ठेवता येईल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आपण जसं एखाद्या झाडाला जर कीड लागलं आहे तर कोणता मावा आहे, तुडतुडा आहे, कसं ओळखल्या पाहिजे याचंही आपल्याला या 3 दिवसामध्ये आपल्याला माहिती मिळाली आहे. तर खूप छान वाटलं की प्रशिक्षणामध्ये आम्ही जे गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या त्या गोष्टी माहिती झाल्या. काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती. आज जगताप सरांनी आम्हाला अहिल्याबाई होळकर यांची जी योजना सांगितली महिलांसाठी आहे खास, तर ती रोपवाटिकेची ती खूप छान वाटली की जी गरजू महिला आहे त्या गरजू महिलेपर्यंत आपण कसं उपयोग घेता येईल त्या म्हणजे जसं ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन कमी आहे तर आपण या योजनेमार्फत आपण आपलं उत्पन्न तयार करू शकतो. तसं खूप छान वाटलं हे प्रशिक्षण मला आणि मी सगळ्यांचे मान्यवरांचे आभार मानते. जेवण खूप छान.